सर्व पत्रकारांना क्रांतिकारी जय भीम जय महाराष्ट्र। आज आपल्या समोर रत्नागिरीमध्ये येण्याचा योग आल्यानंतर एक महत्वाच्या विषयाला आपला रत्नागिरी जिल्ह्याचं लक्ष केंद्रित होताना दिसतंय। महत्वाचं म्हणजे मौजे काताळे बौद्धवाडी तालुका गुहागर या गुहागरमध्ये ज्या पद्धतीने बौद्धवाडीमध्ये स्मशानाच्या संदर्भातला विषय आज गुहागरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गाजतोय। नक्की प्रकरण काय हे मीडिया समोर आणावं यावं आणि लोकांना त्याच्यातून बोध व्हावा की नक्की ह्या संदर्भात काय चाललंय। गेले 1 वर्षापूर्वी अशोक पवार म्हणून आज उपोषणला बसलेत आहेत। सकाळी 10:30-11च्या सुमारास केले अशोक पवारांनी। त्यांनी अनेक प्रकारच्या सुविधा आणण्याचे प्रयत्न केले, अनेक प्रकारच्या लोकांना भेटले, परंतु तिथे असणारा जो वर्ग आहे त्या वर्गाला असं वाटत नव्हतं की ह्यांना पाण्यापासून वंचित आपण ठेवतोय हे योग्य आहे की अयोग्य आहे। आणि म्हणून त्यांनी तिथल्या सार्वजनिक विहिरीवरती पाणी बंद करून यांना पर्याय म्हणून बौद्धांच्या स्मशानामध्ये थडगी प्यायचं आणि सार्वजनिक जी विहीर आहे, जी शासन मान्य जी विहीर आहे, त्यांचं पाणी मात्र इतर लोकांनी प्यायचं। ही जातीयता तीड निर्माण करणारी लोक जे आहेत त्यांच्यावर कारवाई होण्याकरिता आमचे सरपंच पदावरती प्रशासकीय ते आमच्या ताई आहेत, त्यानंतर मला वाटतं तिथे पोलीस पाटील साहेब आहेत, उपसभापती मला वाटतं की सभापती काहीतरी आहेत। ह्या सगळ्यांना असं वाटलं नाही का की बाबा आपण हे काय करतोय, कोणत्या लोकांना कोणतं पाणी पाजतोय। हजारो वर्षापूर्वी स्मशानामध्ये पूर्ण जाणाऱ्या निधी मधली आहेत, त्याचा विचार न करता तुम्ही एक वेगळ्या पद्धतीचं बौद्धांना स्मशानातलं पाणी पाजायचं हा जर कट असेल, हे जर शासन जर करत असेल निधी आणून, तर आम्ही तीव्र निषेध करतो आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत ह्या पद्धतीचं पाणी पाजू देणार नाही आम्ही या मंडळींना। कारण पाण्यापासून वंचित म्हणजे नदीचं पाणी आलेलं घाण पाणी आज आम्हाला पिवावं लागतंय। एप्रिल मे महिन्यामध्ये खोरं काढून आम्हाला पाणी प्यावं लागतं आमच्या लोकांना। तरी सुद्धा इथल्या प्रशासनाला, इथल्या असणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना त्याचं काही नाही आणि आमच्या पूर्वजांच्या थडग्या उठवून तिथे पाणी विहीर खोदली जाते। आम्हाला पाण्याबद्दल, कारण पाण्याला कोणता रंग नाही, जात नाही, धर्म नाही, आम्हाला त्या पाण्याबद्दल, त्या विहिरीबद्दल आक्षेप नाहीये। आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचा स्वाभिमान कुठे दुखवला, एक तर तुम्ही थडग्या उठवल्या आणि त्या स्मशानामध्ये आम्हाला पाणी पिण्यासाठी ती जागा तुम्ही कशी काय शासन मान्यता आणि कशी काय करून पाण्याचा विषय जर का सखोलपणाने विचार करून जर का तो सॉल्व्ह करण्यात आला, तो जर का तडीला नेण्यात आला, तर मला वाटतं आंदोलनकर्त्यांना न्याय दिला जाईल आणि खऱ्या अर्थानं आम्हाला स्वाभिमानी पाणी देण्याचं काम इथलं प्रशासन करेल ह्या अपेक्षेने आज आपण आपल्या समोर मी आलोय। बोलायचं कोणाला, तुम्हाला बोल याच्यामध्ये भूमिपूजन जे करायला मंडळी होती ती पोलीस पाटील होती, सचिन रसाळ। ते भूमिपूजनाला उपस्थित होते। साधारण एक 10 हो आता उपोषण सुरू आहे। हो सकाळी 11 वाजता बसलेले।
अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.